पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हिंदी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीत कधी यायचंच नव्हतं, पण आईच्या आग्रहाखातर त्या चित्रपटसृष्टीत आल्या आणि ड्रीम गर्ल हा किताब मिळवून गेल्या. अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण नक्की कोणाबद्दल बोलतोय ते. बॉलिवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी. हेमा मालिनींचा जन्म 16 ऑक्टोबर 1948चा तमिळनाडूमधल्या अम्मानकुडी इथला. हेमा यांचं खरं नाव हेमा मालिनी चक्रवर्ती अय्यंगार. आई जयालक्ष्मी आणि वडील VSR चक्रवर्ती. मद्रासच्या तमिळ घरात जन्मलेल्या हेमाजींचा हिंदीपर्यंतचा प्रवास हा खरंच सोपा नव्हता. खरं तर त्यांनी कधीच अभिनेत्री होण्याचं स्वप्नच पाहिलं नाही, पण आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्या अंगकाठीवरून त्यांना ऑडिशनमध्ये बऱ्याच वेळा नकार मिळाला, कारण त्या दिसायला बारीक बांध्याच्या. एकदा त्यांना एका तमिळ चित्रपटासाठी साईन सुद्धा करण्यात आलं होतं, पण 4 दिवसांच्या शूटिंग नंतर मात्र त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. आणि त्याचं कारण देण्यात आलं की या मुलीमध्ये स्टार अपील नाहीये. बरोबरच त्यांचं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण मात्र सुरूच होतं. पण हे असे नकार आल्यावर त्यांनी आपल्या लुक्सवरती काम करायचं ठरवलं. हेमाजींनी पांडव वनवासम आणि इधू साथियम यामध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. राज कपूर यांच्या सपनों के सौदागर ह्यापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली, पण त्या खऱ्या अर्थाने स्टार झाल्या त्या देवानंदजींच्या जॉनी मेरा नामनेच. मग अंदाज, लाल पत्थर, सीता और गीता, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, शोले, जुगनू, तुम हसी मैं जवान, चरस, अपना खून आणि ड्रीम गर्ल ही यादी वाढतच राहील. त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 150हून अधिक चित्रपट केलेत. सीता और गीतामधल्या दुहेरी भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सुद्धा मिळाला आणि त्याने 70-80च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री मान सुद्धा मिळाला. सौंदर्य, अभिनय, नृत्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हेमाजी. त्या स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना आहेतच, पण त्याबरोबरच कुचीपुडी आणि मोहिनीअट्टमचं सुद्धा प्रशिक्षण त्यांनी घेतलं. त्यांच्या नृत्याचे तर आपण सगळेच फॅन आहोत. भारतीय परंपरेतल्या कथा सादरीकरण हे त्यांच्या नृत्याचं नेहमीच बलस्थान राहिलं. परंपरा, रामायण, दुर्गा, राधाकृष्ण, मीरा, सावित्री ह्याचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल असतात. अगदी वयाच्या 76व्या वर्षीही राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सीता साकारली. धर्मेंद्रजींबरोबर तुम हसी मैं जवान या सेटवर त्यांची ओळख झाली आणि पुढे ती वाढतच राहिली. त्यांच्या जोडीलाही अर्थात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मग त्यांच्या प्रेमाविषयीच्या बातम्या सगळीकडेच जरा पसरल्या. सुरुवातीला हेमाजींच्या घरून या नात्याला जरा नकार होता, पण त्यांनी संयमाने 5 वर्ष वाट पाहिली आणि शेवटी जम्मूमधल्या एका मंदिरात लग्न केलं. आज हेमाजी स्वतः 77 वर्षांच्या आहेत, पण तरी त्यांनी निवृत्ती काही घेतलेली नाही. 2000 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित केलं. 2003 साली बागबान सारख्या चित्रपटातून त्यांनी कमबॅकही केलं, ज्याकरता त्यांना फिल्मफेअर मिळाला. मग वीर जारा, लागा चुनरी में दाग, सदिया आणि आत्ता काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला शिमला मिरची या सगळ्यामध्ये त्या अजूनही तितक्याच ॲक्टिव्ह आहेत. अभिनय, नृत्य, राजकारण, समाजकारण या सगळ्यात अजूनही कार्यरत असणं हेच कदाचित त्यांच्या आजही तरुण दिसण्याचं गमक असावं. तर या ड्रीम गर्लचा कुठला चित्रपट किंवा कुठलं नृत्य तुम्हाला आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि स्मृतिगंधाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.